ऑलरेडी आपला आमदार आहे, तिथं कोण लढणार हे तर वेगळं सांगायची जरूरत नाही. पण जिथं आपले काही नेते पलीकडे गेलेत, आमदार पलीकडे गेलेत, नाहीतर नवीन काही मतदारसंघ आपल्याला मिळणार आहेत, तिथं असं ओपनली आपल्याला चर्चा करत नाही की ह्यांनाच आपण देणार, त्यांनाच आपण देणार. ते एक प्रक्रिया असते, कारण की आपली शेवटी लोकशाही पाळणारी पार्टी आहे. त्या प्रक्रियेच्या माध्यमातून जेव्हा आपण जाऊ, तेव्हाच कुठेतरी नाव आपल्याला डिक्लेअर करता येईल. त्यामुळे पवारसाहेब त्या बाबतीत नाव नक्कीच डिक्लेअर करतील. तुम्हाला वाटते आता लोकसभेला जे झालं, जिथं लढा फार प्रामाणिकपणे सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी लढला. आता जेव्हा विधानसभा होईल, तेव्हासुद्धा दोन पार्टी वेगळ्या त्या ठिकाणी लढणार आहे आणि तिथंसुद्धा प्रामाणिकपणे तो लढा तिथं लढला जाणार आहे आणि तिथं दोन्ही बाजूनी ताकद लावली जाईल आणि येत्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पवारसाहेबांना 85व्या वाढदिवसानिमित्त 85 आमदार तिथं द्यायचे आहेत, असा निश्चय आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी तिथं केलेला आहे.